शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. विकास, विश्वास आणि परिवर्तनाचा स्पष्ट संदेश जनतेपर्यंत पोहोचवत सबका साथ सबका विकास या संकल्पनेवर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असल्याचा ठाम विश्वास यावेळी जनतेत दिसून आला. प्रभाग क्रमांक 29 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आयोजित केलेली भव्य प्रचार रॅली प्रचंड उत्साहात आणि जनसमर्थनार्थ यशस्वीरित्या उत्साहात पार पडली. या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून दत्त चौक, तानाजी चौक, गणेश चौक, विविध विकास मंडळ चौक, शिंपी समाज मंगल कार्यालय, स्टेट बँक परिसर, प्रत्येक गल्लीत, चौकात आणि वसाहतीत विकासाचा आवाज बुलंद झाला. छाया देवांग, दीपक बडगुजर, योगिता हिरे, भूषण राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत येणाऱ्या निवडणुकीत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टीला संधी देण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला. पद्धतीचे शिक्षण देणारे अनेक महाविद्यालय नाशिकमध्ये आहेत. म्हणजे पुण्याच्या पाठोपाठ विद्येचं माहेरघर नाशिक आहे असं मी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. इतक्या चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चर असलेले महाविद्यालय आज नाशिकमध्ये, पण रोजगाराची निर्मिती आपल्याकडे झालेली नव्हती. ती खरं करण्याचं काम आज देवेंद्रजी आणि गिरीश भाऊ आपल्याला करून देत आहेत. या शहरातला तरुण या शहरांमध्ये त्याला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, ही खऱ्या अर्थाने योग्य भूमिका त्यांनी घेतली. नाहीतर काय होत आहे, आज आपल्याकडे मेडिकल कॉलेजेस आहेत, आज आपल्याकडे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, आपल्याकडे MBA कॉलेजेस आहेत. चांगल्या चांगल्या डिग्री घेऊन आज आपली तरुण पिढी पुढे येते, पण त्याला रोजगारासाठी बाहेर पडावं लागतं. आज जिथं रोजगार मिळेल, पुण्याला मिळाला पुण्याला, बेंगलोरला मिळाला बेंगलोरला, हैदराबादला मिळाला हैदराबादला, जिथं रोजगार मिळेल तिथं जाण्याची पाळी आज नाशिकच्या तरुण पिढीवर आहे. आणि असंच चालू राहिलं असतं तर काही वर्षांना आपल्यावर पुण्यासारखी पाठी लावायची पाळी आली असती. नाशिक द सिटी ऑफ सिनियर सिटीजन्स. आमच्या शहरात फक्त ज्येष्ठ नागरिक राहतात, कारण आमची सगळी तरुण पिढी कामधंद्याला बाहेर पडली आहे. ही पाळी आपल्यावर येऊ नये म्हणून खऱ्या अर्थानं देवेंद्रजी आणि गिरीश भाऊ प्रयत्न करतायत. आज आपल्याला कारखानदारी ते उभी करून देत आहेत, आज आपल्याला IT इंडस्ट्री ते देत आहेत. आज जो विकासाचा हात ज्या गतीनं त्यांनी आपल्यापर्यंत पुढे केलाय, त्याच गतीनं आपल्याला त्यांना साथ देण्याकरता आपला हात पुढे करायचा आहे. आणि तो कसा करायचा आहे तर येणाऱ्या 15 तारखेला भारतीय जनता पक्षाचे 4 उमेदवार आपल्याला प्रचंड बहुमतानं विजयी करायचे. मुळात प्रचाराची रणधुमाळी चालू झाल्यापासून काही लोक आपल्याकडे येतील, रडतील, भावनिक करतील. त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की बाबा, तू रडतोय, तू कशासाठी रडतोय? आमचं ड्रेनेज ज्यावेळेस तुंबलं होतं त्याच्यासाठी रडतोय का? आमचे प्रश्न सुटले नाही त्याच्यासाठी रडतोय का? की तुला काही मिळालं नाही, तुला काही मिळवायचंय याच्यासाठी तू रडतोय? हा प्रश्न नक्की आपण त्यांना विचारा. आणि आपले पुढची पिढी, भविष्यातली पिढी जर दहशतीत ठेवायची नसेल, जर भविष्यातली पिढी घडवायची असेल, त्यांना चांगलं शिक्षण, चांगला रोजगार मिळवून द्यायचा असेल तर भारतीय जनता पक्षाच्या 4ही उमेदवारांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहा, अशी मी आपल्या पुढे मागणी करतो. आणि नगरसेवक असताना बऱ्याच ठिकाणच्या ड्रेनेज लाईन आम्ही बदलून दिलेले आहेत, रस्ते देखील बरेच झालेले आहेत, परंतु सगळे कामं हे 5 वर्षात होत नाही. जे काही राहिलेली कामं आहेत ही पुढच्या काळात करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध राहू. तुम्ही येत्या 15 तारखेला 4ही कमळाच्या निशाणीचे बटन दाबा आणि आम्हाला सर्व उमेदवारांना खूप मताधिक्याने निवडून द्या. हाच आशीर्वाद तुमच्याकडे मागण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत. आणि मला खात्री आहे दत्त चौकातील सर्व महिला भगिनींचा भारतीय जनता पार्टीवर विश्वास आहे, कारण शिवाजी नाना असतील, आम्ही असू, नानांनी देखील मंडल अध्यक्ष असताना या भागामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. कोरोना काळात आम्ही सर्वांना खूप चांगलं सहकार्य त्यावेळेला केलेलं होतं, ज्यावेळेला त्यांचे स्वतःचे नातेवाईक देखील विचारत नव्हते किंवा कोणी एकमेकांच्या जवळ जात नव्हतं. अशा वेळेस नाना असतील, आम्ही होतो, आम्ही सर्वजण फील्डवर राहून या लोकांचं मदतीसाठी धावून गेलेलो आहे. मुख्यतः अतिक्रमणाचा जो विषय साहेबांनी मांडला तो आहेच, ती गोष्ट मोठ्या प्रमाणात अडचणीची ठरते, म्हणून या लाईन बाहेर काढल्या आणि त्यांचं ड्रेनेज त्याला जोडलं तर या ठिकाणचा प्रश्न सुटणार आहे. 100% कुठला इलाज होत नसतो, पण 80% का होईना तो प्रश्न मार्गी लागेल. म्हणून आल्यानंतर 6-7 महिन्याच्या आत या 3 गल्ल्या आपण प्रामुख्याने बाहेर काढून त्यांच्या मेन
लाईनला जोडले तर हा प्रश्न सुटणार आहे. विकासासाठी भारतीय जनता पार्टी, प्रगतीसाठी भारतीय जनता पार्टी हा नारा केवळ घोषणा न राहता प्रभाग 29च्या उज्ज्वल भविष्यासाठीचा संकल्प बनला आहे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.